स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स नंबर 1. बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीराला भरपूर एनर्जी मिळते. नंबर 2. अंडे ताजे आहे की शिळे हे ओळखण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात अंडी सोडावी. अंडे शिळे असेल तर पाण्याखाली जाऊन आडवे होते आणि अंडे ताजे असेल तर पाण्यात खाली जाऊन उभे राहते. नंबर 3. गाजर जास्त दिवस टिकून राहण्यासाठी त्याची दोन्ही बाजूंची टोकं काढून कॅरी बॅगमध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवावी. नंबर 4. बटाट्याच्या टोपलीत लसणाच्या पाकळ्या ठेवावे. याने बटाटे कुजत नाहीत व त्याला मोड येत नाहीत. नंबर 5. नारळ फोडताना पाणी वाया जाते असे होऊ नये म्हणून नारळाला 3 डोळे असतात. त्यातील एका मऊ डोळ्याला टोचून त्यातून पाणी काढून मग नारळ फोडावा. नंबर 6. फ्रीजमधून किंवा फ्रीझरमधून बाहेर काढलेला कोणताही थंड पदार्थ लगेच गॅसवर ठेवू नये. आधी तो थोडा वेळ बाहेर ठेवावा आणि नंतर गॅसवर ठेवावा. याने गॅसची बचत होते आणि कोणताही थंड पदार्थ लगेच गरम करून खाल्ल्याने ते शरीरालाही अपायकारक असते. नंबर 7. कांदा फोडणीला घातल्यावर लवकर भाजावा यासाठी त्यात चिमूटभर मीठ टाकावे. याने कांदा लवकर भाजतो. नंबर 8. अननस पिकला असेल तर त्याचा छान वास येतो. कच्च्या अननसाचा सुगंध येत नाही. तसेच त्याचा रंग हिरवट असून तो कडक असतो. अननस जास्त पिकल्यास त्याचा आंबूस वास येतो. नंबर 9. लवंग व वेलदोडे एकाच डब्यात ठेवू नये. यामुळे वेलदोड्याचा सुवास कमी होतो. नंबर 10. भजी बनवताना पिठात थोडा लिंबाचा रस घालावा. यामुळे भजी चविष्ट होतात व तेलकट होत नाहीत. नंबर 11. पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावेत. म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाते आणि पोहे छान मोकळे होतात. नंबर 12. हिरव्या भाज्या कापल्यानंतर त्याला प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नये. नंबर 13. बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नये. यामुळे बटाटे लवकर खराब होतात. नंबर 14. हिंगाचे खडे तूर डाळीच्या डब्यात ठेवावेत. यामुळे डाळीला छान वास राहतो व हिंगाचे खडेही चांगले राहतात. नंबर 15. भरणीत लोणचे भरण्यापूर्वी कोरडी धुतलेली भरणी कोरड्या मिठाने आतून पुसून घ्यावी व नंतर लोणचे भरून थंड ठिकाणी ठेवावे. याने लोणचे लवकर खराब होत नाही. नंबर 16. मसाले भात किंवा खिचडी तयार झाल्यावर गॅसवरून खाली उतरण्यापूर्वी 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 2 टेबलस्पून साखर, 4 टेबलस्पून तूप भातावर सर्व बाजूंनी सोडावे. यांनी भाताला छान चकाकी येते व भाताला चवही छान येते. हे प्रमाण साधारण 1 किलोचे आहे. नंबर 17. कोणत्याही पालेभाज्या किंवा कोबी, फ्लावर या भाज्या जास्त शिजवू नयेत. फक्त वाफवून थोड्याशा शिजवाव्या. यामुळे यातील जीवनसत्व नष्ट होत नाहीत. नंबर 18. मिरची कापल्यामुळे हाताला आग होत असेल तर हाताला तेल आणि गूळ लावून हात धुवावे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.